नारळपूर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय सर्व मान्यवर गलांडे मेजर यांच्या हस्ते दोघीचं होत आहे. सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीत संदेशी आती तरफाती चिट्ठी आती मुझे जाती कि घर कब आओगे घर कब आओगे लिखो आओगे तुम ये घर सुना सुना है संदेश आते हमें घर आते चिट्ठी आती मुझे जाती है कि घर कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम बिन ये सुना सुना है. आठवण करून देतो आणि त्यांच्या बलिदानाचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. तर अशा सर्व क्रांतिकारांना आज आपण सलामी देऊया. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजीराव करचे सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभाषाबाबू वेळस आहेत, मेजर गलांडे सर आहेत आणि त्याचबरोबर कोकाटे सर आहेत. एवढे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आहेत त्या सर्वांना कृष्णाईच्या प्रांगणात त्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्याला आतापर्यंत जे कृष्णाईने यश संपादन केलेलं आहे त्याचं थोडंसं प्रास्ताविक या ठिकाणी मी मांडत आहे. मागील वर्षी 12वीचं पहिल्याच वर्षी आपल्याला 11वी-12वी सायन्स सरांनी चालू केलं, कारण या भागाची अत्यंतिक गरज होती. ती गरज तुम्हाला या ठिकाणी समोर दिसत असेल कशी गरज होती. दुसरंच वर्ष आहे पण आपल्या इथं किती मुलं सायन्स फॅकल्टी पासून दूर होते. त्याचं कारण असं होतं की आपल्याला बिगवन किंवा बारामती शिवाय सायन्सला जाण्याचा पर्याय नव्हता. आणि सरांनी पहिल्याच वर्षी जेव्हा सायन्स आपण इथं चालू केलं, फक्त सायन्स फॅकल्टी करण्याचं कारण ही
अत्यंतिक गरज होती या भागाची. 12वी बोर्ड पहिल्याच वर्षी आपल्याला केंद्र बोर्डाने दिलेला आहे. पहिल्याच वर्षी बोर्ड कुठेही मिळत नाही, कारण आपल्या भागाची जी नैसर्गिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीला बघून बोर्डाने पहिलंच वर्ष आपल्याला 12वी बोर्ड दिलेला आहे. आणि 12वी बोर्डाला तुम्हाला आश्चर्य वाटेल, मागील वर्षी 250 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले. 12वी सायन्स विथ त्रिमूर्तीचे 12वीचे 800 विद्यार्थी बसले, असे 300 विद्यार्थी इथं बसले आपल्या परीक्षेसाठी. यामध्ये 250 मधले 147 मुलं 80%च्या पुढे. आज आपल्या इथली मुलं महाराष्ट्रात त्यांना कुठेही ऍडमिशन मिळालं हे आश्चर्याची गोष्ट सांगते. बरेच मुलांना म्हणेल तिथं ऍडमिशन त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे. त्यात 12वी बोर्डात ओंबाचे प्रियंका 89% मिळून पहिली आलेली आहे. आणि 10वीचं सुद्धा आपलं बोर्ड पहिलंच वर्ष होतं. 10वीच्या बोर्डाला सुद्धा मार्कड भाग्यश्रीला 89% मार्क मिळाले. आज ग्रामीण भागात आज खूप म्हणजे ही खूप कौतुकास्पद भाग आहे. त्याचबरोबर या ठिकाणी याचा परिणाम असा झाला की या वर्षी 11वीला 161 विद्यार्थी ऍडमिशन आहे. 161 विद्यार्थी आहेत. 12वीचे 150 विद्यार्थी अजून ऍडमिशन 11वीचे चालू आहेत आपल्याकडे. त्याचबरोबर स्कॉलरशिप ज्याच्यासाठी आपण बाहेर टाकतोय, मुलं केंद्रीय नवोदयसाठी प्रिपरेशनसाठी बाहेर टाकतात, त्याच्यामधले बघा स्कॉलरशिप मध्ये 6 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. स्कॉलरशिप सारखा पेपर असा आहे की ज्या ठिकाणी टीईटी टेट साठी जे शिक्षक परीक्षा देतात त्यांना अभ्यास असतो 5वी आणि 8वी स्कॉलरशिप. आणि त्या 5वी मध्ये आपले विद्यार्थी जवळजवळ 6 विद्यार्थी पात्र झालेले. आणि हे खूप मोठं यश आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये जे आपले एक्स्ट्रा लेक्चर्स असतात. त्याचबरोबर आता आपण यावर्षी मंथन, गुरुकुल यासारख्या परीक्षा घ्यायला सुरुवात केलेली आहे. पालकांना मी खूप रिक्वेस्ट केली की हा मुलांना लहानपणापासून उतरू द्या, प्रत्येक बक्षीस मिळावं ही अपेक्षा आपली नाही. त्याचबरोबर आपल्याला जे अबॅकसची गरज होती, अबॅकस आपण चालू केलेला आहे. प्रधानमंत्री कौशल्य अंतर्गत काही कोर्सेस असतात गव्हर्नमेंटचे आणि केंद्रीय सेंट्रल गव्हर्नमेंटचं आपल्याला सर्टिफिकेट असतं. त्याच्यामध्ये कम्प्युटरचे बेसिक कोर्सेस आणि त्याचबरोबर काही मुलींसाठी कार्यशाळा अंतर्गत ब्युटी पार्लरचे कोर्सेस वगैरे आपण या ठिकाणी गव्हर्नमेंटचे कोर्सेस त्यांना शनिवारी जे आपल्याला दिलेले शासनाने की शनिवारचं दप्तर विना दप्तर तुम्ही स्कूल बनवा, तर त्याच्यासाठी मध्ये सुद्धा आपण प्रधानमंत्री कौशल्य योजनेअंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट मुलींना मिळतील. फक्त घ्यायचं नाही तर ते आपण मिळवून देण्याचा आणि त्यांना स्किल देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर 700 मुलं आज इथं आपल्या इथे शिक्षण घेत आहेत. विविध 25 गावातून मुलं आपल्याकडे येत आहेत. आणि याच्यामध्ये पुढचं आपलं जे भवितव्य आपलं जे आहे, बारामतीमध्ये फक्त 2 कॉलेजेसला मान्यता आहे, क्रॉप सायन्स आणि आयटी. त्याची मान्यता आपली महिनाभरात येईल. क्रॉप सायन्स आणि आयटी त्याची महिनाभरात आपल्याला मान्यता येईल की ज्याला फक्त काहीच कॉलेजेसला मान्यता मिळते. त्याचबरोबर यशवंतराव मुक्त विद्यापीठ म्हणजे बाहेरचे जे आता या भागामध्ये जे 10वी 12वी होऊन बसलेले आहेत घरी त्यांच्यासाठी यशवंतराव मुक्त विद्यापीठात हे विविध कोर्स करता येणार आहेत. तर तो सुद्धा कोर्स आपल्याला पुढच्या मे मध्ये आपल्याला इथं सुरू करणार आहोत आपण. त्याचबरोबर बघा या ठिकाणी यावर्षी रनिंग स्पर्धेला मुलं गेलेली आहेत. मध्ये आता मागच्या आठवड्यात रविवारी मुलं जसं मागच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यापर्यंत आपला मुलगा गेला, सोलापूर जिल्ह्यापर्यंत तालुकास्तरीय, आज तालुकास्तरीय 2 कबड्डीला आपल्या मॅचेसला उतरणार आहेत मुलं. म्हणजे खेळाची तर तुम्ही कधी आले कृष्णाईमध्ये तर खेळाची ही उत्कृष्ट तयारी चालू आहे. त्याच्यामध्ये बघा अखिल भारतीय महासंघाने अंतुर्णे इथं मागच्या रविवारी स्पर्धा झालेली, त्याच्यामध्ये आपली लहान गटातली मुलांची आणि मुलींची दोन्ही स्पर्धक जे आहेत ते मेडल घेऊन आलेले आहेत. ट्रॉफी, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन आलेले आहेत. याच्यामध्ये जवळजवळ रनिंग मध्ये पहिला क्रमांक घेतलेले 16 विद्यार्थी यामध्ये आहेत. त्याचबरोबर दुसरा क्रमांक घेतलेले 4 आणि तिसरा क्रमांक घेतलेले 4 म्हणजे जवळजवळ 41 विद्यार्थी गेलेले, त्यांनी मेडल आणि सर्टिफिकेट घेऊन आले. म्हणजे अंतुरण्यासारखा भाग बारामती भागाच्या जवळ येतो, पण आपल्या मुलांची कपॅसिटी आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात त्यांना खेळण्यासाठी घेऊन जाणार आहोत. त्याचबरोबर मध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन होती, महाराष्ट्र लेवल, स्टेट लेवल होती. जवळजवळ 19 शाळांनी भाग घेतलेला. आपल्या शाळेतले 2 विद्यार्थी त्यात सहभागी म्हणजे त्यात उत्तीर्ण झालेले, त्यांनी प्राइज मिळवलेले. म्हणजे आपल्या मुलांना जर आपण स्टेज दिलं तर आज मुलं काय करून दाखवू शकतात याचं उदाहरण तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर आपण सीईटी आज जवळजवळ 2-3-4 लाखापर्यंत बारामतीमध्ये सीईटी आणि नीटचे क्लासेस चालले. तर यावेळेस आपलं टार्गेट आहे की आपण सीईटी दिवाळीपासून सुरू करत आहोत आणि त्याच्या सुद्धा
त्या एक्झाम मध्ये सुद्धा आपल्याला यश मिळवायचं आहे, असं आमचं टार्गेट आहे. अशा प्रकारे विविध ह्याच्यामध्ये आपली मुलं उत्तीर्ण होत आहेत. म्हणजे शिक्षक तुम्ही बघाल, स्टाफ सुद्धा जे अपेक्षा होती पालकांना या भागातल्या की स्टाफ अजून क्वालिफाय बना, तर तुम्ही बघाल यावर्षी कोणीही येऊन बघाल जवळजवळ 25 पर्यंत तो स्टाफ गेलेला आहे. प्रत्येक विषयाला सब्जेक्ट वाईज स्पेशल माणूस आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण स्टाफ जीव ओतून काम करत आहे. मग स्कॉलरशिपचे क्लासेस असतील, स्पोर्ट्स असतील, अदर एक्झाम असतील, मंथन परीक्षा असेल, सगळ्याच कॉम्पिटिशन साठी जो स्टाफ आहे तो मनापासून काम करत आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला पालकांचंही सहकार्य प्रत्येक गोष्टीत लाभेल, कारण फक्त आमच्याकडनं प्रयत्न करणं आणि तुमची जर आम्हाला साथ मिळाली तर कदाचित ही जी संख्या दिसते तुम्हाला, याच्यापेक्षा मोठी संख्या तुम्हाला कृष्णाईची मुलं पुढे गेलेली दिसतील. थँक्यू. करण्याच्या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी साथ आपल्याला अतिशय मार्मिक आणि असं आपल्या समोर भाषण दिले, एक विचार मांडले, हे आपल्या गावचे सुपुत्र आणि नेहमीच आमच्या कृष्णाईच्या पायाभरणीपासून आजपर्यंत एक मार्गदर्शक म्हणून एक चांगल्या पद्धतीची भूमिका बजावणारे सुभाषाबा गुळवे, त्याचप्रमाणे आपल्या टाकळी गावचे सरपंच सुग्रीव आबा दोडमिशे, माजी सरपंच मामा खांडेकर, मेजर गलांडे, ज्यांनी 8 दिवस या ठिकाणी येऊन मला जवळजवळ 2 महिन्यापासून या ठिकाणी येऊन पुण्यावरून ते येतात आणि या ठिकाणी आपल्या 11वी ज्युनियर मुलांच्या परेडसाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत ते आमचे मेजर गलांडे, जे अध्यक्ष म्हणून बोलण्यासाठी उभा राहत असताना या संस्थेच्या जडणघडणीमध्ये नेहमीच मला एक स्वप्न पाहत असतो की या माझ्या ग्रामीण भागामध्ये एक शिक्षणाचं काहीतरी या ठिकाणी नवीन पर्व सुरू करावं आणि या ग्रामीण भागातल्या या गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शहरामध्ये न जाता ग्रामीण भागामध्येच त्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीनं आम्ही सर्व शिक्षक स्टाफ आणि सर्व आमचे संस्थेचे पदाधिकारी आणि मी स्वतः प्रयत्न करत असतो. हे करत असताना आपल्याला एक चांगलं यश मिळत आहे. अनेक गोष्टीमध्ये आपण चांगल्या गोष्टी या ठिकाणी केल्यामुळे आपले खेळ असेल, चांगल्या खेळामध्ये आपण प्रावीण्य मिळवलेलं आहे, स्कॉलरशिपमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कृष्णाई स्कूल आमचे सर्व शिक्षक या यशाची शिखर गाठत आहेत. आबांनी या ठिकाणी खरोखर अतिशय चांगलं, तुम्हाला माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे.